काय बोलला आजा तुला? हेच की भजनाला का नव्हता जात, घरीच का थांबत होता? मग काय काय म्हणला काय आजा? काही नाही, अहो मुंबईला गेलेला ना तो, तिथलं पाणी पचलं नाही त्याला, पोटात दुखत होतं त्याच्या, काय बी सुधरत नव्हतं, म्हणूनच जरा शांत होता. म्हणजे होणारं जे बाळ असेल त्याला सरोगेट मदरचाच डीएनए मिळेल ना? नॉट एट ऑल. होणारा बाळाचा डीएनए हा त्याच्या जन्मदात्या मात्या पितेचाच असतो. तर मंडळी, आज आपण दत्तांचं भजन म्हणणार आहोत. म्हणजे काय असतं की माणसाच्या आयुष्यात कधी कधी असा प्रसंग येतो, माणसाच्या मनात कालवाकालव निर्माण होते की त्याला काय करावं काय करू नये असं सुचतच नाही. तर आपल्याच गावातले नरहरी बुवा तुम्हाला माहितीच आहे, त्यांनी हे भजन लिहिलेलं आहे. तर त्याला आपण आज सुरुवात करूया. हा आठवतंय का कुठलं ते? आठवतंय का? हो, ते आ कळे ना मन हे मजला. बरोबर, आ कळे ना मन हे मजला. तर आता आपण भजनाला सुरुवात करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत की जय. आ कळे ना मन हे मजला, शरण मी तुला दत्ता, शरण मी तुला दत्ता, शरण मी तुला. आ कळे ना मन हे मजला, शरण मी तुला दत्ता, शरण मी तुला दत्ता, शरण मी तुला. विषय भोगी रमता माने, विषय भोग रमता माने, स्वर्ग सुखाला माने, स्वर्ग सुखाला. आकडे ना मन हे मजला, शरण मी तुला दत्ता, शरण मी तुला दत्ता, शरण मी तुला. करुणी वळत नाही यादे, करुणी वळत नाही यादे, तीर केवी स्वरूपी होते, ज्ञाननी उजळूनी माते, दावी पदाला माते, दावी पदाला. आकडे ना मन हे मजला, शरण मी तुला दत्ता, शरण मी तुला दत्ता, शरण मी तुला दत्ता, शरण मी तुला. आत्मस्वरूपी मन हे रमणी, आत्मस्वरूपी मन हे रमणी, सर्वाची जाणीव व्हावी. आत्मस्वरूपी मन हे रमणी, आत्मस्वरूपी मन हे रमणी, सर्वाची जाणीव व्हावी. जन्म मरण फेरा तुझी दास नरहरी, सुख
नरहरी कळे ना मन हे बदला चरण मी तुला दत्ता चरण मी तुला दत्ता चरण मी तुला हे पण मी तू मला खरंच वाटलं नव्हतं तू इतकं सुंदर हॉर्स रायडिंग करू शकशील. हॉर्स रायडिंग ऍक्च्युली मी खूप घाबरले होते. घाबरून आपण मुख घेऊन गप्पा बसतो ना तशी बसले होते शांतपणे. मलाच कळत होतं तो घोडा त्या मालकाला खेचतोय का. घोड्याला अच्छा असं होतं काय ते. तू काय रे तूच घाबरला होतास खरं तर. मी हो छे काय म्हणालास. मुक्या प्राण्यांवर होणारे असे अत्याचार त्यांचा चाललेला धंदा मला सहन होत नाही. खरंच आहे ते. घाबरला होतास ते सांग. घाबरायचं काय त्यात. नव्हता ना घाबरला. नाही. चल मग जाऊ परत. हे रणचंडिका चालली लगेच. तुला पण काय काय डोहाळे लागतील. आय मीन तुला काही सुचेल ना सांगता येत नाही. नाही ना डोहाळे. काय नशीब आहे बा आपलं. घरात बाळ येणार आहे पण माझे डोहाळे नाही पूर्ण होणार. अरे कोण आहे कुठली आहे ती आपल्याला माहिती असती तर मला आवडलं असतं तिचे डोहाळे पुरवायला. तिच्यावर गर्भसंस्कार करायलाच. तू शक्य आहे का त्या. तुला माहितीये आपण तिला भेटू शकणार नाहीये. बाळाच्या जन्मापूर्वीही आणि नंतरही. बर खरंच ती कोण बाई आहे जी आपल्यासाठी फक्त आपल्यासाठी इतके महिने त्रास सहन करणार. इतके 9 महिने. 9 महिन्यानंतर येणार ते गोंडस बाळ सगळ्या भावना बाजूला ठेवून आपल्या हातात ठेवणार. निघून जाणार आणि ती कोण आहे कुठली आहे आपल्याला कळणार सुद्धा नाही. चल चहा टाकते. काय हवं
आवाज नका करू. झोपा गुच्चू. अंशे लय झोप आली आहे का मला. आव येऊ दे की. थोड्या वेळाने काय बी फरक नाही पडत. थोडीशी मालिश केली ना की एकदम शांत वाटतं. डोकं पण थंड होते. कशानं तापलंय पुन्हाच ठेवू. दुपारी मला लय वाईट वाटलं. सामन्यावर राग काढतं का कुणी. नशीब जीव झोपली होती. नाहीतर काय वाटलं असतं तिला तिच्या बाबाला असं वागताना बघू. नाही म्हणजे माझं बी चुकलंच. तुम्ही जेवताना असं काहीतरी बोलायला नको होतं. पुन्हा नाही होणार बरं का असं. झालं का आता तुझं. हाव की होतंय ना. गेल्या महिन्यापासून लय दगदग होतीये. कळतंय व मला. पर कसं आहे तुम्हाला बी आराम नको का. मला माहितीये तुम्ही हे सगळं आपल्या जीवसाठी करताय. पण तरी बी तुम्हाला शांत झोप लागली ना की मग मला पण लागते. मग झोपू दे ना आता. आई काय झालं? काही नाही झालं बाळा. तू झोप. तू झोप. ते बबन बबन कासकर कुठे राहतात? बबन कासकर इथं कोणी बबन कासकर. आजा आजा. आजा वय या उजव्या साईडला राहतो पलीकडनं. होय का? हा थँक्यू. तर मी येऊ दाखवायला. नाही नाही ठीक. भोग सरला सुख येईल. अंशे हा ए अंशे. काय हो. ए अंशे. अहो काय झालं. अगं अंशे आम्ही भाऊ आलेत ना मुंबईहून. हो का. हो चहा टाक पटकनी. हो लगेच. हा आम्ही भाऊ पाणी घ्या. देऊ देऊ अजून. अरे नाही नाही बस. बरं भाऊ काय प्रवासामध्ये काही तकलीफ तर नाही ना झाली. तकलीफ? हा? अरे बबण्याचं घर कुठे, आज्याचं घर कुठे असं विचारल्यावर गावकऱ्यांनी घरापर्यंत आणून सोडलं मला. आता ते काय. बरं मुंबईला कसं आहे सगळे. आहेत मजेत आहेत सगळं. बरं चहा घ्या. बरं आमे भाऊ आता ह्या जरा गावाकडेच इकडं काय. नाही खरं तर मी माझ्या एका कामासाठी इथे आलो होतो. काम संपलं की मला लगेच जावं लागेल आणि शिवाय मुंबईला क्लिनिकची कामं आहेतच माझी. क्लिनिक दवाखाना आहे ना त्यांचा. मी बोलतो ना तुला. हो की. मनाचे डॉक्टर आहेत ते. वाय वाय वाय. बरं मी काय म्हणते मग एक काम करा सगळी कामं घ्या उरकून आणि मग निवांत थांबा इकडे काही दिवस. हो का. हा आता ते काम संपण्यावर आहे ना, म्हणजे त्यावर सगळं वेळेचं नियोजन कसं काय असेल ते ठरेल.
पण नाही, मी एक दिवस नक्कीच फक्त तुमच्याकडे राहण्यासाठी म्हणून 100% येईन, एवढं खरं. होय. बरं काय आम्ही भाऊ म्हणजे काय एकदम गावाकडे काय काम काढलं एकदम अचानक? म्हणजे आज्या काहीच बोललं नाहीये का तुला? ते होय, हो बोलला की बोलला. हा, मग मी त्याच कामासाठी इथे आलोय. आपण खरे नशीबवान आहोत. आज आपण सुखात आहोत ते आपल्या मुलांच्या जबाबदार आयुष्य जगण्यामुळे. आणि आई वडिलांना आपल्या मुलांकडनं हवं असलेलं सुख म्हणजे तरी दुसरं काय असतं ग? मुलांनी मोठं होऊन स्वतःच्या पायावर उभं राहावं. 2 पैसे कमावण्यासाठी आपली जी फरफट झाली ती आपल्या लेकराच्या वाट्याला येऊ नये. आणि कुठल्याच आई वडिलांची आपल्या मुलांकडनं आर्थिक अपेक्षा नसते ग. त्यांचं त्यांनी कमवावं आणि सुखी राहावं. पण कधी कधी काय आहे ना, आर्थिक सुबत्ता असूनही आई वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये बेबनाव बघायला मिळतो. हा, कधी पैशावरून वाद होतात तर कधी हट्टीपणामुळे. व्यक्तिपरत्वे कारण बदलतात बस. तुमची केस दुसऱ्या प्रकारातली होती. अनु, मी आता हट्टीपणा सोडलाय. हा, तेच तर. अलका, तू हट्टीपणा सोडलास आणि माझं काम संपलं. काम संपलं म्हणजे? अलका, जगामध्ये अनेक अलका राजाध्यक्ष आहेत आणि अनेक मिताली आहेत. मग त्याचं काय? तुमच्यासाठी अनुताई होती, त्यांच्यासाठी होती म्हणजे? अलका, माझी निघायची वेळ झाली. काय? हो, हाती घेतलेला वसा पूर्ण करायचा. काही देवानी मला दुःख दिलं, पण मी त्याच्यावर मात केली. आणि सगळ्यांनाच हे जमतं असं नाही. म्हणून मी या सगळ्या दुःखी लोकांसाठी माझं आयुष्य वेचायचं ठरवलं. आज तुझ्या घरात आनंदी आनंद आहे. सगळी दुरावलेली माणसं एकत्र आली, जोडली गेलीत परत. मग अशा आनंदात तू नसशील माझ्या बरोबर? नाही. अगं पण तू तर माझी कोणीच नाहीयेस. तसं समज हवं तर. हो, पण येताना जरी मी अचानक आले असले ना, तरी जाताना मात्र अचानक जाणार नाही. सांगून जाईल नक्की. तुम्ही भारी डोकेलिटीवाले बा. नाही, मी समजलो नाही. आता हे समज तुम्ही पहिल्यांदा आज्याच्याच कानावर घालणं म्हणजे तुमची डोकेलिटीच आहे ना. कारण कसं आहे, मुळात आज्याला जर काही एखादी गोष्ट दुसऱ्याकडनं करून घ्यायची असेल ना, तर ती गोष्ट खरंच तेवढी महत्वाची असायला लागती. त्यामुळे जेव्हा आज्यानं हा समजा प्रकार मला सांगितला ना, तेव्हा गरजेपेक्षा कमीच आश्चर्य वाटलं मला. कारण आज्या कसं आहे ना, की एखाद्या गोष्टीवर सखोल विचार केल्याशिवाय तो बोलतच नाही कधी. म्हणजे आज्याशी बऱ्यापैकी बोलणं झालंय तर तुझं? नाही, तुमची गरज आहेच की. म्हणजे तुम्ही आणत ते बरंच केलं. आम्ही भाऊ ते गोंधळ उडालाय बघा माया. म्हणजे म्हणून भाऊसाठी तर आपण वाटेल ते करायला तयार असतो. मग त्या बाबतीत आपण कधी कोणाचं ऐकत बी नाही. पण ती झाली माझी मतं, माझ्या एकट्याची भूमिका, आणि ती बी माझ्या कुवतीप्रमाणे.
हे असं वेगळंच काही करावं लागल, याची तयारी नव्हती हो माझी. तशी तयारी करावी लागेल तुला बाबा. हे बघ, मितालीच्या या दुखण्याकडे वारंवार दुर्लक्ष झाले. त्यात तिचा हा अपघात. मिताली आता शारीरिक दृष्ट्या कितीही उत्तम असली, म्हणजे किमान तशी दिसत जरी असली ना, तरी मातृत्वाची उणीविणी तिला आतून किती पोखरलंय याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळे पुन्हा जर तिला कुठला मानसिक त्रास झाला तर त्याचे थेट परिणाम तिच्या शारीरिक स्वास्थ्यावरती उमटतील. आणि हे सगळं थांबवणं तुझ्या हातात आहे बाबा. आता या सगळ्यासाठी तूच का, हेच विचारायचंय. सांगतो, पैसे देऊन निर्माण केलेलं कुठलंही नातं टिकत नाही, त्या टकलात बसतं. पैसे देऊन मिळालेल्या आनंदात एक वेळ माणूस न्हावून निघेली, पण तो आनंद आपण पैसे देऊन घेतलाय, विकत घेतला, ही सल सतत मनात राहील. लक्षात येत आहे ना, आठवत आहे ना, ही सगळी तुझीच मत. हा, बोललो होतो मी, माझी मतं आहेत तशी. तशीच ती मनोहरची सूट. आता कोणी तिसरा माणूस का तयार होईल आपलेपणात हे सगळं करायला सांग. मनोहरच्या बाबतीमध्ये तिसरा कुठलाही माणूस या व्यवहारामध्ये आला तर तिकडे फक्त व्यवहारच होईल. इथे तू आणि तूच अशी एकमेव व्यक्ती आहेस जी आपलेपणाच्या जिव्हाळ्यात सांगत नाही. मी काय सांगतोय तुझ्या लक्षात येत आहे, कळतंय? हा, कळतंय. हे बघ, मला निघावं लागेल, माझ्याकडे फार वेळ नाही. खरंच जाताना फक्त इतकंच सांग, तुझ्या मनोभावांचं सुख छान. पण त्या काही नाही, मी हे सगळं आत्याच्या कानावर घालणार आहे. अंशे, हे समजा सगळ्यात आधी आज्यानं सांगितलं मला. स्वप्नात ना मी प्रेग्नंट होते रे. हो, खरंच. आणि एवढा आनंद झाला होता मला. नुसती प्रेग्नंट नव्हते तर मी त्या बाळाचं माझ्या पोटात असणं अनुभवलंय.